चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेसच्या वर्चस्वाला भाजपकडून आव्हान। बहुमत आमच्याचकडे आहे, अध्यक्ष भाजपचाच होईल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाचं गिफ्ट देऊ, भाजप आमदार किशोर जोरगेवार यांचं वक्तव्य। तर गटातटाचं राजकारण न करता चांगला अध्यक्ष निवडून देऊ अशी महाविकास आघाडीचे नेते आणि बँकेचे निवडून आलेले नवनिर्वाचित संचालक रवींद्र शिंदे यांची प्रतिक्रिया। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक 13 वर्षांनंतर काल पार पडली। या बँकेवर परंपरागतरित्या काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे। एकूण 21 संचालकांपैकी 12 संचालक त्याआधीच अविरोध निवडून आले होते, तर 9 संचालक पदांसाठी काल मतदान पार पडले। आज चंद्रपूर शहरातील चांदा इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात मतमोजणी पार पडली। यात भाजप आणि काँग्रेस समर्थित संचालकांचा विजय झाला। बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेसच्या वर्चस्वाला भाजपकडून आव्हान मिळाल्याचे चित्र आहे। बहुमत आमच्याचकडे आहे, अध्यक्ष भाजपचाच होईल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाचं गिफ्ट देऊ अशी प्रतिक्रिया भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी मतमोजणी पूर्ण झाल्यावर दिली आहे। तर गटातटाचं राजकारण न करता या प्रमुख वित्तीय संस्थेवर चांगला अध्यक्ष निवडून देऊ अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीचे नेते आणि बँकेचे निवडून आलेले नवनिर्वाचित संचालक शिवसेना उभाटा नेते रवींद्र शिंदे यांनी दिली आहे। 100% आज भारतीय जनता पार्टीचा लोकप्रतिनिधी कार्यकर्ता म्हणून मला या गोष्टीचा आनंद आहे। त्या जिल्हा बँकेची निर्मिती भारतीय जनता पार्टीच्या विचाराच्या लोकांनी सुरू केली होती। त्यामध्ये पंत असतील, नाकाडेजी असतील, पाटील असतील, या सगळ्या लोकांनी या बँकेची स्थापना केली। परंतु मधल्या काळामध्ये बँकेमध्ये वेगळ्या विचाराचे, स्वार्थाचं काम करणारे ती सत्ता आली होती। आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं पूर्ण बहुमतानं या ठिकाणी आलेलं आहे। आणि तुम्ही जसं विचारलं की देवेंद्रजी फडणवीस यांना सरप्राईज असेल का, निश्चितपणे आदरणीय या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा 22 तारखेला वाढदिवस आहे। त्या 22 तारखेच्या वाढदिवसाचा त्याचा सेवा सप्ताह 20 तारखेला सुरू होत आहे। 10 दिवस अगोदरच त्यांना एक आमच्या चंद्रपूर वासियांनी एक मोठं त्या ठिकाणी गिफ्ट दिलेलं आहे। आणि निश्चितपणे सर्वांची, शेतकऱ्यांची, सर्वसामान्य लोकांचं ज्याचा मतदारही नव्हता त्याला असं वाटायचं की भारतीय जनता पार्टीच्या विचाराचं या ठिकाणी संचालक मंडळ आलं पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांच्या हिताचे जे निर्णय आहे ते या ठिकाणी व्हावं। यामध्ये आनंदाची गोष्ट अशी की आमचे जे सहकारी भारतीय जनता पार्टीचे नेते माजी आमदार सुदर्शन भाऊ निमकर असतील, बंटी भाऊ या ठिकाणी भांगडिया यांनी अतिशय मेहनतीने या ठिकाणी ही बँकेची सगळे संचालक मंडळ येण्यासाठी प्रयत्न केलेला आहे। विशेष करून माझे छोटे बंधू बंटी भाऊ भांगडिया असतील, करण देवतळे असेल, यांचं मी मनातून त्यांचं कौतुक करतो, त्यांना धन्यवाद देतो, शुभकामना देतो। या सगळ्यांच्या मेहनतीमुळे भारतीय जनता पार्टीच्या एक मोठं यश जिल्हा बँकेमध्ये आम्हाला मिळालेलं आहे। साहेब, हा प्रश्न जाऊ शकत नाही। जिथे ही संख्या तुम्हाला दिसते सगळेजण, आता तिथं अध्यक्ष हा निवडीचा केव्हा औपचारिकता राहिलेली आहे, की औपचारिकता ज्यावेळेस होईल ती निश्चितपणे पार पडेल आणि भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा अध्यक्ष या बँकेवर बसेल आणि जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी बँक काम करेल। बघा, ही चंद्रपूर जिल्हा मध्यवर्तीची बँकेचं इलेक्शन झालेलं आहे। हे सर्व पक्ष मिळून झालेलं आहे। जिथे साम्यता आली नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत झालेली आहे। परंतु जिल्हा बँक ही वित्तीय संस्था असल्यामुळे आमचा एकच प्रयत्न राहील, या जिल्ह्यातील नेत्यांनी या बँकेमध्ये उमेदवार उभे केले यांना एकत्र बसवून सर्व एकोप्याने व्हायला पाहिजे। कारण ठेवीदाराच्या ठेवी आहे, आर्थिक संस्था आहे। जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका सारखं या ठिकाणी चालत नाही। तिथे एक विश्वसनीय निर्माण करावं लागतं। म्हणून सगळ्याला एकत्र घेऊन या ठिकाणी एक चांगला निर्णय देईल आणि चांगला अध्यक्ष आम्ही मिळवून देऊ। आपण फक्त एवढंच आपल्या मीडिया लोकांना सांगतोय की आपण इथे गटातटाचं राजकारण कुठे राहणार नाही, अशी आमच्या सर्व निवडून आलेल्या संचालकाची इच्छा आहे। आणि आम्ही सगळं आपापल्या नेत्याला समजवू आणि एकत्र ठिकाणी नेऊन एक चांगल्या प्रकारे तिथे अध्यक्ष देऊ आणि एकोप्याने हे बँक पुन्हा समोर नेऊ। महाराष्ट्रातली ही अग्रगण्य बँक आहे। यापूर्वी आपल्याला याबद्दल पूर्ण माहिती नाही, कारण यापूर्वी सुद्धा 2012 पासून जेव्हा हे इलेक्शन झालं बँकेचं, त्यामध्ये सुद्धा बीजेपीचे काही डायरेक्टर होते, भारतीय जनता पार्टीचे डायरेक्टर होते। तेव्हा सुद्धा आम्ही पक्षपात विसरून सगळ्यांना एकत्र घेऊन चालण्याचं काम केलं। त्याच धर्तीवर सुद्धा पुढे आम्ही जाऊ, एवढीच माझी मनशा आहे। माझ्यासोबत जेवढे पण संचालक आले आहे त्यांची सुद्धा ही मनातून इच्छा आहे आणि या ठिकाणी एकत्र मूठ बांधण्याचं काम आम्ही सगळेजण करू, एवढंच या ठिकाणी आपण